हेमा मालिनीचा फोन आला होता परवाच्या दिवशी. हां हां किती खासदार देवी. हो. हां हेमा मालिनी म्हणे धर्मेंद्रापेक्षाही सुंदर आहे म्हणे रमेश भाऊ. म्हणजे हेमा मालिनी म्हणते का ते बी राष्ट्रीय कवितेमध्ये उभी राहून तयार आहे म्हणजे तयार आहे म्हणजे धर्मेंद्रापेक्षाही सुंदर दिसते म्हणे रमेश भाऊ. आता तर युवा जवळ झाली आता. युवा जवान झाली तिनं कायले म्हणावं असं. म्हणजे जयाप्रदाचाही फोन आला होता. हां तेही म्हणे म्हणजे पुरी फिल्म इंडस्ट्री राष्ट्रीय एकता विचार पक्षामध्ये झाली का पुरी फिल्म इंडस्ट्री. डेमो. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी आता हे बी ऐकलं का हाशकेरा जत्रावाले आपले काही म्हणजे आपले जे डेमोची नियोजनाबद्दल तिथं बोलून झाले बा हो हाशके जत्रावाले बी. हो हो मी पाहिलं म्या आता त्यावर तर माहिती आहे ना त्यांनी माई क्वालिटी ते मानून झाली हो, तिथं हो. हाशके जत्रावाले. स्मृती इराणीचा फोन आला 3 डाव. हां अतुल दाला म्हटलं तू रमेश दा संग बोलणं करून दे. हां हां तर तिचं वेगळंच म्हणणं आहे. हे काय म्हणते ते वेगळीच बोलले बा काय सांगू तुले. म्हणजे तिचं म्हणणं काय म्हणजे तिचं म्हणणं आहे का मग मला मी पक्षात येईन तर मला मंत्रीच करावं लागेल बा. अरे म्हणत तू रमे भाऊ खंडे राष्ट्रीय विचारामध्ये पक्षामध्ये येतो हे तू ती म्हणत तू नजीब समज चावलं. हो हे बरोबर आहे. तुला मी घेऊन राहिलो भारतामध्ये तुला एक नवीन सरकार म्हणून तुला घेऊन राहिलो आणि तुला मला हे सगळे जे मोदी साहेबाचे लोक आहे फुटले. अजून फुटल्या सगळे फुटले. हेमा मालिनी तर भल्लीच तारीफ करत होती. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां म्हणजे मी धर्मेंद्रही साहेब एवढे स्मार्ट नाही दिसे म्हणजे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां हां हा एक वेगळाच तारू हे आहे म्हणजे याचं जे रूप आहे म्हणजे व्हेरी गुड. वेगळंच आहे म्हणजे हेमा मालिनी म्हणजे तिचं मन कोण म्हणजे डायमंड होऊन जाणं. तुझं राजकीय जे सेन्स आहे तुझ्या हां 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 आणि तुझं जे तडपदार बोलणं भाषण हां व्हेरी गुड. आणि तुझं रूप हां माझी सौंदर्यावर बाहेर भला आहे सावडा सावडा. शायनिंग शायनिंग चकाचका. हे बरोबर आहे. तू म्हणजे असा हिऱ्यासारखा चमकून राहिला तू. व्हेरी गुड व्हेरी गुड. अच्छा अच्छा ठीक आहे ना. तर मग ज्या लोकांना माझ्या पक्षामध्ये यायचा महिला पुरुष तर धन्य भाऊचा नंबर